भिवंडीच्या सन्मित चर्चेत आपलं सर्वांचं स्वागत. रोजच्या प्रमाणेच आजही एका ज्वलंत आणि तेवढ्याच अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय, खाऊजाच्या धोरणाच्या संदर्भात. खाऊजा धोरणाची 3 दशके, 30 वर्ष आणि आजचे वास्तव. आपल्याला कल्पना आहे की 90च्या दशकात हे खाऊजा धोरण काँग्रेसने आणलं आणि त्या काळात तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग होते आणि त्यांनी या खाजगीकरणाचं हे धोरण सरकारपुढे मांडलं, नंतर जनतेसमोरही मांडलं. त्याचे फायदे सांगितले गेले, परंतु हे सांगत असताना तिथे जे संविधानिक अधिकार आहेत ते गमावून बसू याची कोणालाही कल्पना नव्हती आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली त्यांनाच उलट विरोध झाला. 90चं दशक आपल्याला 2 कारणाने मोठ्या प्रमाणात आठवते. एक खाऊजा, ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणतो, आणि दुसरं राष्ट्रीय स्तरावरचं ते म्हणजे मंडल कमिशन. संख्येने 52% असलेला हा जनसमुदाय या मंडल कमिशनचा या पुरता याच्यामध्ये फसला. आंदोलन करण्याच्या ऐवजी तो कमंडलच्या बाजूला गेला. त्याच वेळेला दुसरं एक आंदोलन सुरू होतं, ते म्हणजे राम का मंदिर वही बनाएंगे, हम राम का मंदिर बनाना चाहते लेकिन यहाँ के लोग नहीं बनाने दे रहे, मंदिर वही बनाएंगे हा नारा लागला. आणि मग आमचा ओबीसी, मग त्याने मंडल कमिशनलाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या काळात आलेलं खाजगीकरणाचं धोरणही त्याने दुर्लक्षित केलं. 2021ला आपण चर्चा करतोय. 3 दशकं गेलेली आहेत, 2 पिढ्या बर्बाद झाल्या. आजही मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं जातंय आणि मग आम्ही मात्र सरकारला दोष देऊन मोकळे होतो. 30 वर्षाच्या आधीच जर याचे परिणाम आम्हाला समजले असते तर मित्रांनो, आजची ही चर्चा करण्याचं काही कारण नसतं किंवा करता आली नसती. काँग्रेस नंतर भाजप या दोन्ही सत्ताधाऱ्यांनी एकमेकाचा कित्ता गिरवला. म्हणजे आपण म्हणूया काँग्रेसने पाया रचला आणि भाजप कळस झाला. त्यामुळे काँग्रेस हा विरोध करेल असा विचार आपण करू नये, कारण दोन्हीही हे पक्ष एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, एकाच विचारधारेचे आहेत. एक जण दुसऱ्याची री ओढणारी, त्याचं धोरण चालवणारी, हे दोन्ही शासन व्यवस्थेत बसणारे लोक आजही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात घाट घातलेला आहे. सगळं खाजगीकरण होऊ लागलेलं आहे. मग सगळंच खाजगीकरण होत असेल तर संविधानामध्ये जी काही मूलभूत अधिकार आहेत, जी लोककल्याणकारी राज्याची बाबासाहेबांनी किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या आमच्या महापुरुषांनी एक आखणी केली होती, एक स्वप्न बघितलं होतं, त्या स्वप्नाचं, त्या आखणीचं आणि त्या संविधानाचं काय? मित्रांनो, हे धोरण संविधान विरोधी आहे. संविधान विरोधी आहे म्हणजेच ते राष्ट्रविरोधी आहे, देशविरोधी आहे. आणि ज्यांनी कोण आणलं असेल हे स्पष्ट मी सांगितलेलं आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राष्ट्रविरोधी भूमिका घेत आहेत. साधं प्रकरण नाही आहे आणि याचा साधा विषय सुद्धा नाही आहे. त्यामुळे काय काय घडलं दरम्यानच्या काळामध्ये, त्याचे काय परिणाम झालेले आहेत युवकांच्या रोजगाराच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात, शिक्षणाचे खाजगीकरण 90च्या दशकातच, साधारणतः 90 ते 2000च्या दरम्यान शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण हे इथल्या मूल निवासी बहुजन समाजाला षडयंत्र आहे, गुलाम बनवण्याचं ब्राह्मणी षडयंत्र आहे, असे आम्ही हजारो कार्यक्रम त्या काळात लावले. परंतु काँग्रेसच्या आणि भाजपच्या पट्ट्या लावून फिरणारे लोक त्यालाही विरोध करायला लागले. पुढचा आणखी प्रश्न होता की जे खाजगीकरण असेल त्याच्यामध्ये आरक्षित सीटा किती असतील किंवा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्वाचं काय? मोर्चे झालीत, आंदोलनं झालीत, पण सरकार जे असेल, सत्तेत बसणारे जे लोक आहेत ते गेंड्याच्या कातडीने जगायला लागले.
मित्रांनो, हे परिवर्तन आपल्याला करायचं असेल तर जिथे ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधी आम्हाला पाठवावे लागतील. हा काढलेला त्यातला मार्ग जरी असला तरी या खाऊच्या धोरणाच्या बाबतीत उदारीकरण कसं आलं, जागतिकीकरण कसं झालं, ग्लोबल व्हिलेज आणि त्या नावाने आता सगळं काही सुरू आहे. मात्र 7 लाख खेड्यात असलेला हा देश आणि तिथली जनता फार त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. मागच्याच 15 दिवसापूर्वी आपण ग्लोबल हंगर इंडेक्सच्या संदर्भात चर्चा केली. भारताचं 101 स्थान. म्हणजे हे सगळे धोरण आल्यानंतर 70-75 वर्ष झाल्यानंतरही आमचा माणूस 2 वेळच्या जगण्यासाठी संघर्ष करतोय, 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतोय, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद करतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही जबाबदारी आहे शिक्षित नोकरदार वर्गाची. समाजाचं उत्थान करायचं असेल तर त्यांच्याही मतात परिवर्तन झालं पाहिजे. तर म्हणूनच आजची ही चर्चा. आणि या चर्चेत आपण जे अर्थतज्ञ आहेत त्यांना बोलावलेलं आहे जाणीवपूर्वक, कारण ती मांडणी अर्थाशी पैशाशी संबंधित असल्यामुळे आणि आपला संबंध अर्थार्थी नसल्यामुळे, पैसा अर्थात अर्थ, या अर्थाशी आमचा अर्थार्थी संबंध नाही आहे. कारण यांनी आम्हाला शिक्षणापासून, संपत्तीपासून आणि शस्त्र ठेवण्यापासून रोखलं. ते आजही ते कायम आहे. मित्रांनो, माझ्यासोबत या चर्चेत कोल्हापूरवरून आहेत डॉक्टर PS कांबळे सर. कांबळे सर, MNTच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद देतोय. सर अर्थतज्ञ आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा आहेत आणि सतत सरांचे व्याख्याने होत असतात. सरांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, प्रसिद्ध झालेली आहेत. आता हे जे काही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली, सरांचा दररोज एक दिवसाआड सरांची व्याख्यानं असतात. त्यांच्या व्याख्यानाचा आपण भरपूर फायदा घेतला पाहिजे. कारण अर्थाशी संबंधित आपल्या समाजाकडे पुरेसं असं ज्ञान नाही आहे, माहिती नाही आहे आणि माहितीचा अभाव असल्यामुळे देशामधल्या ज्या काही आर्थिक बजेट असतो त्याच्यातलं आमचं काय योगदान आहे किंवा आमच्यासाठी काय प्रावधान आहे, ह्या गोष्टी आपल्यापासून ते दूर असतात. त्याच्यापासून आपण अनभिज्ञ असतो. म्हणून सरांना या ठिकाणी बोलावलंय. सर, परत एकदा MNTच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. मित्रांनो, आपल्यासोबत गणेश मांगाडे सर आहेत आणि गणेश मांगाडे सर सुद्धा अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्र विभाग बेलोसे महाविद्यालय दापोली येथे सर आज कार्यरत आहेत. सरांचा सुद्धा या विषयाचा दांडगा अभ्यास आहे. अर्थशास्त्री होण्याच्या असल्यामुळे सामाजिक भान महत्वाचं आहे. दोघांनाही सामाजिक भान आहे, सामाजिक जाण आहे. तळागाळातून आलेल्या व्यक्तींकडून तीच अपेक्षा असते आणि म्हणूनच या दोघांनाही आपण या ठिकाणी बोलावलोय. पुन्हा एकदा MNTच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद देतो. मी जातोय कांबळे सरांकडे. कांबळे सर, 90च्या दशकामध्ये हे धोरण आलं. या धोरणाची काय पार्श्वभूमी होती? सरकारला ते धोरण आणून नेमकं काय करायचं होतं? त्याचं फलित काय नंतर ठरलं? सर्वप्रथम मी MNT मराठी चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. विशेष धन्यवाद जीवनला की अत्यंत चांगल्या पद्धतीने विषयाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. एका महत्वाच्या आणि आता अगदी ज्वलंत अशा प्रश्नाची चर्चा आज आपण या निमित्ताने करत आहोत. MNT चॅनेल आणि सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. आता प्रश्नाकडे वळत असताना साधारणतः 1990च्या दशकामध्ये 1991 पासून या धोरणाची सुरुवात झाली. खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण आणि त्याच्या पूर्वी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये या दृष्टीनं प्रयत्न केला गेला होता. पण तो प्रयत्न एवढा असा व्यापक आणि असा वेल प्लॅन्ड डिझाईन असा नव्हता. मात्र 91 पासून जी सुरुवात झाली, ती 91 पासूनची सुरुवात ही खऱ्या अर्थानं ज्याला आर्थिक सुधारणा असं म्हटलं, इकॉनॉमिक रिफॉर्म्स असं म्हटलं, तर या आर्थिक रिफॉर्म्स पासून, आर्थिक सुधारणांपासून त्याचा एक भाग म्हणून हे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण आलं. त्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी होती की त्यावेळेला काही आर्थिक संकट
भारतीय अर्थव्यवस्थेपुढं, भारतीय देशापुढे निर्माण झालेलं होतं. आणि त्यामध्ये साधारणतः भाववाढीचा प्रश्न होता, परकीय चलनाचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुटीचा प्रश्न होता आणि सरकारच्या तुटीच्या प्रश्नाचा प्रश्न होता. भाववाढ फार वेगानं वाढली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो आर्थिक संकट, आर्थिक पेच त्यावेळेला आपल्या देशामध्ये निर्माण झाला, त्याच्यावरती एक उपाय म्हणून अशा प्रकारच्या सुधारणा आल्या. खरं म्हणजे आपण त्या मनापासून स्वीकारल्या नाही. त्यावेळेला आपल्याकडे परकीय चलनाचा साठा नव्हता, आठवडाभर जाईल एवढा परकीय चलन होतं आणि म्हणून आपण सोनं गहाण ठेवलं जागतिक बँकेकडे आणि नाणेनिधीकडून आपण आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी अटी लादल्या. जेव्हा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या संस्था असतात किंवा जगातले देश असतात, ते सहजासहजी आर्थिक मदत किंवा कर्ज देत नाही. आणि त्यांनी जे कर्ज दिलं त्यावेळेला, त्यांनी जी आर्थिक मदत दिली ती देत असताना अशी सरळ सोपी दिली नाही, तर त्यांनी अटी लादल्या. आणि त्यांनी ज्या अटी लादल्या त्यालाच आपण नाव दिलं की आर्थिक सुधारणा. त्यांनी ज्या अटी लादल्या त्यालाच आपण नाव दिलं आर्थिक सुधारणा. आणि या आर्थिक सुधारणांमध्ये खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण यांचा समावेश हा करण्यात आला. खरं म्हणजे त्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतर करणं, परिवर्तन करणं, आणि दुसरी गोष्ट अशी की अर्थव्यवस्थेचं समायोजन घडवून आणणं. त्याला त्यांनी स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्लॅन असं म्हटलं. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये एक आर्थिक घडी बसवणं, अशा प्रकारचा एक त्यामध्ये समावेश करण्यात आला. आणि त्याचं 3 भाग त्यांनी केले: खाजगीकरण, शिथिलीकरण आणि जागतिकीकरण. खाजगीकरणामध्ये त्यांनी असं केलं की प्रामुख्यानं सार्वजनिक क्षेत्रातले, सरकारच्या मालकीचे, केंद्र सरकार, इव्हन राज्य सरकार आणि त्यांचे काही डिपार्टमेंट्स होते, त्यांची काही खाती होती, त्यांचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची जे शेअर्स होते, इक्विटीज होत्या, भाग आणि समभाग, या त्यांनी विकल्या खाजगी क्षेत्राला. आणि त्यांचं जे शेअर होता, हिस्सा होता सरकारचा आणि सरकारी प्रतिनिधींचा, तो हिस्सा कमी करण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी क्षेत्राचा हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की या आर्थिक सुधारणा किंवा खाजगीकरण, उदारीकरण, शिथिलीकरण या धोरणामुळे काय होईल तर आर्थिक विकासाचा वेग वाढेल, आपल्याला परकीय चलन मिळेल, भाववाढ नियंत्रित होईल आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार जे तुटीचा जो प्रश्न होता, डेफिसिटचा जो प्रश्न होता, तो डेफिसिटचा प्रश्न सुटेल, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका बाजूला खाजगीकरण, दुसऱ्या बाजूला काय केलं की शिथिलीकरण, म्हणजे उद्योगाला लायसन्स, परवाना लागत होता, तो त्यांनी बंद केला. काही आरक्षण ठेवलेलं तो उद्योगांचं, ते त्यांनी बंद केलं. सरकारमार्फत काही सेवा सवलती दिल्या जात होत्या, त्या कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उद्योग व्यवसायाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरची बंधनं, त्यांच्यावरती नियंत्रण कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या बाजूनं आंतरराष्ट्रीय व्यापारावरती जी काही बंधनं होती, वेगवेगळे कर होते, ज्याला आपण कस्टम ड्युटीज, आयात निर्यात शुल्क असं म्हणतो, किंवा इव्हन कोटा, टॅरिफ वगैरे, ही बंधनं असतात, ती बंधनं कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना असं वाटलं की हे सगळं आपण केलं की अर्थव्यवस्था आपली व्यवस्थित होणार, पुरवठा नियमित होणार, रोजगार निर्मिती होणार आणि तुटीचा प्रश्न असू द्या, भाववाढीचा प्रश्न असू द्या आणि सरकारच्या तुटीचा प्रश्न आणि अर्थव्यवस्थेचा विकासाची गती वाढवण्याचा प्रश्न, हे आपल्याला सोडवता येईल, हे आपल्याला कमी करता येईल असं वाटलं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. दुर्दैवाने काय झालं, खाजगीकरणामुळे एवढे प्रॉब्लेम खाजगीकरणामध्ये झाले. हॅलो, माफ करा मित्रांनो, सरांचा संपर्क तुटलेला आहे, परत आलेला आहे. जी जी बोला. फोन आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. ते त्यांनी खाजगी केलं. आता शेअर्स, त्यांचे जे भाग आणि समभाग आहे, त्याच्या किमती
काळी मोल किमतीला दिल्या, म्हणजे 10% सुद्धा त्यांच्या किमती घेतल्या नाहीत. आणि अशा पद्धतीनं तो जो काय लिलाव झाला, ऑप्शन झाला, टेंडर झालं, त्यामध्ये अगदी काळी मोल किमतीनं ते सगळं विकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी एक निर्गुंतवणुकीचं म्हणजे त्यापासून जे पैसे गोळा करण्याचं जे धोरण अवलंबलं होतं, त्या धोरणातून जेवढं त्यांनी टार्गेट निश्चित केलं तेवढं काय ते झालं नाही. म्हणजे एका बाजूला नफ्यात चालणाऱ्या उद्योग व्यवसाय संस्था सरकारच्या मालकीच्या, सरकारच्या प्रतिनिधीच्या खाजगी करण्याचा प्रयत्न केला, आणि दुसऱ्या बाजूनं ते विकत असताना अगदी कमी किमतीला, अल्प किमतीला विकलं, आणि त्यामुळं फायदा होण्याऐवजी तोटा झाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडस बंधनं शिथिल केल्यामुळं परकीय चलन मिळालं. सुरुवातीला थोडासा फायदा झाला, नाही असं नाही, पण नंतरच्या कालावधीमध्ये, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपली निर्यात तुलनेने कमी असते आणि आयात जास्त असते, आणि त्यामुळं एक काही अपवादात्मक वर्ष जर सोडली तर आपला जो व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार, तो फायद्याचा कधी राहिला नाही, तो तोट्याचाच राहिला. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडासा आर्थिक वृद्धी दर, ज्याला आपण जीडीपी ग्रोथ रेट असं म्हणतो, तो जीडीपी ग्रोथ रेट हळूहळू सुधारला, पण त्याचा परिणाम असा झाला की रोजगार संधी आपण निर्माण केल्या नाही, रोजगार निर्माण झाला नाही, आणि बेकारांची संख्या प्रचंड वाढली. आणि दुसऱ्या बाजूला बेकारी वाढल्यामुळं काय झालं की गरिबीचं प्रमाण वाढलं, कारण ज्यांना रोजगारच मिळाला नाही, कामगार ज्यांचं दैनंदिन उदरनिर्वाह त्या कामावरती होता, त्यांना रोजगार न मिळाल्यामुळं गरिबांचं प्रमाण वाढलं, गरिबीचं प्रमाण वाढलं. आणि अत्यंत वाईट गोष्ट अशी झाली की आर्थिक विषमता प्रचंड वाढली. आंतरराष्ट्रीय अमर्त्य सेन माहिती आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी सुद्धा या धोरणावर टीका केली की या अर्थव्यवस्थेचा आजार एक होता आणि त्याला इलाज आपण दुसरा केला. म्हणजे तिथं सुद्धा मतप्रवाह असा होता की हे करणं काय अपेक्षित नव्हतं. कुठल्याही उद्योग व्यवसायामध्ये, सरकारच्या मालकीच्या उद्योग व्यवसायामध्ये काही मर्यादा, काही दोष त्रुटी असू शकतात, पण ती विकून टाकणं किंवा ते खाजगी मालकाच्या दावणीला बांधणं हे अपेक्षित नव्हतं. मात्र आपण ते करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला असं वाटलं की खाजगीकरण हा एक रामबाण उपाय अशा अत्यंत फेमस अशा प्रकारची टर्म आपण वापरतो. त्या संकल्पनेला काहीच अर्थ नाही, काल्पनिक अशी संकल्पना आहे. आणि त्या काल्पनिक संकल्पनेकडे आपण धावण्याचा प्रयत्न केला, आणि आपल्याला काय साध्य झालं नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडासा वृद्धी दर, ग्रोथ रेट, जीडीपीचा ग्रोथ रेट, वृद्धी दर थोडासा वाढला, नाही असं नाही, मात्र बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपण फेल झालो, नापास झालो, आपण अपयशी ठरलो. रोजगार नाही वाढला, बेकारी वाढली, विषमता वाढली, गरिबी वाढली, हे सगळं झालं. आणि थोडस सुरुवातीच्या कालावधीमध्ये परकीय चलन मिळालं, नंतर मात्र परकीय चलनाची टंचाई निर्माण होऊ लागली. आणि आज सुद्धा आपण असं म्हणतो की आमच्याकडे एवढं परकीय चलन आहे, एवढं अब्ज अमेरिकन डॉलर परकीय चलन आहे. हे परकीय चलन आपण निर्यातीतून मिळवलेलं नाही. हे परकीय चलन अनिवासी भारतीय असतील किंवा परकीय गुंतवणूकदार असतील, त्यांनी केलेली गुंतवणूक आहे परकीय चलनामध्ये. आपण ते काही निर्यातीतून मिळवलेलं नाही. त्यामुळे ते परकीय चलन फार काय फायदेशीर नाही, उलट ते तोट्याच आहे. आपण जर त्यांना परत नाही दिला, परत म्हणजे व्याजानं द्यायला पाहिजे. ते काही निर्व्याज असं नाही. आणि त्यासाठी अजून आपण ती गुंतवणूक पैसे मिळवायला पाहिजेत, कमाई करायला पाहिजे. तसं नाही केलं तर त्याचं बर्डन, त्याचं ओझं पडलं. आणि अशा पद्धतीनं आपला जो गैरसमज होता की बाबा हे सगळं सुधारेल, ते वृद्धी दर वाढला, निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा झाली. मात्र वृद्धी दर वाढलं म्हणजे सगळं वाढलं असं म्हणता येणार नाही. शिक्षण, आरोग्य, या सामाजिक सेवा यांच्यावरचा खर्च कमी झाला, यावरती खर्च आपण करू शकलो नाही. आणि विशेष महत्वाची गोष्ट, ज्याचा संदर्भ जीवन यांनी सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये दिला, हे सगळं संविधानाचा जो आत्मा आहे म्हणणं चुकीचं आहे, जे स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, ते स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या नेमकं विरुद्ध होतं. स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे प्रमोट करणारी, वाढवणारी धोरणं आपण निश्चित करायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. आम्ही काय केलं की सुधारणा केल्या, संविधानामध्ये दुरुस्त्या केल्या, आणि हे सगळं संविधानाच्या विरोधी सगळं त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला.
आणि त्याचा जे जी. टोक आहे हिमालयाचं टोक, ते हिमालयाचं जी. टोक ह्या गेल्या 5-7 वर्षात इतका वेगानं पळत चाललेला आहे. आता सरकार असं म्हणायला लागले की उद्योग चालवणं, बँका चालवणं हे आमचं कामच नाही. आणि खरंय 91 खरंय. नंतर, प्रामुख्याने 95 नंतर आपण शिक्षणाचं इतकं खाजगीकरण करायला लागलोय की हा जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजातली माझं जीवन असं भाकीत आहे ही शेवटची पिढी शिक्षणात असेल, याच्या पुढच्या कालावधीमध्ये शिक्षण नसेल. अजून एक पुढे वाढून ठेवलंय 2020 शिक्षण धोरण नवीन आलंय आणि त्याच्या अंमलबजावणीची एवढी घाई लागलेली आहे, एवढी जी सर. गडबड लागलेली आहे, कवा त्याची अंमलबजावणी होईल असं लागले. आणि ते सगळं बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर काढणार आहे. ऑलरेडी बहुजन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेलाच आहे 91 नंतर, प्रामुख्याने 95 नंतर. अजून अजून जे काही शिल्लक राहिले थोडेफार त्यांना पण हाकलण्याचं किंवा त्यांनी बाहेर पडण्याची ही व्यवस्था या नवीन शिक्षण धोरणामध्ये आहे. आणि त्याच्या अंमलबजावणी सरकारला इतकी घाई लागलेली आहे, कधी एकदा त्याची अंमलबजावणी करू आणि ते एकदा आमचं धोरण निश्चित होईल हे चाललेलं आहे. आणि आरोग्य क्षेत्र तर खाजगी क्षेत्राचंच प्राबल्य आहे. मग ते मल्टी स्पेशालिटी आणि स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी सगळे हॉस्पिटल्स आहेत, हे सगळे खाजगी आहेत. सरकारच्या मालकीचे हॉस्पिटल्स कोरोनानं दाखवून दिलं की आज मरतात का उद्या मरतात अशी जीवन मरणाची अवस्था असलेली ते हॉस्पिटल्स आहेत. आणि तिथं ट्रीटमेंट मात्र सगळा बहुजन समाज घेतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या चुकीच्या हेतून आपण ते केलं त्याचं गांभीर्य अत्यंत वाढत चाललेलं आहे. आता लेटेस्ट आकडा मी सांगतो, 1% कुटुंबांकडे 73% संपत्तीचं उत्पन्नाचं केंद्रीकरण झालं. आणि थॉमस पिकेटीनं अभ्यास केला सगळ्या जगाच्या विषमतेचा, आर्थिक विषमतेचा, आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण हे जे धोरण आपण राबवायला लागलोय त्याचा तो परिणाम आहे. आणि त्यामुळं आपल्या देशामधली विषमता प्रचंड वाढत चाललेली आहे. विषमता एवढी वाढत चाललेली आहे की कोरोनाच्या कालावधीत सुद्धा आपण 13 अब्जावधी कुटुंबांची भर टाकली. आणि त्याच वेळेला कितीतरी कोट्यावधी लोक पोटाला नाही उपाशी राहिल्यामुळे मेले. हा विरोधाभास आणि त्याचा जो परिपाक आहे तो त्याचा परिपाक हा या 91 पासूनच्या सुरू झालेल्या या धोरणाचा आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याची तीव्रता कमी होती आणि लोकांना माहित नव्हतं. सुरुवातीपासून मी या धोरणाच्या विरोधी लिहिलेला आणि विरोधी बोलणारा माणूस आहे. आणि पुन्हा त्याची तीव्रता एवढी प्रचंड वाढली की आज म्हणजे ते 100 पेक्षा जास्त वेगानं पळत चाललेलं आहे. आणि आता सरकार जाहीर करायला लागलेले आहेत की बँका चालवणे सरकारचं काम नाही, उद्योग व्यवसाय चालवणे सरकारचं काम नाही. सरकारचं काम काही नाही, फक्त सांगण्याचं सरकारचं काम आहे. अशा पद्धतीची व्यवस्था आपण या धोरणाच्या माध्यमातून सुरुवातीला लोकांच्या लक्षात आलं नाही, पण नंतरच्या कालावधीमध्ये हा जो सुसाट वेग आहे या सुसाट वेगानं आज तरुणापुढे एवढा प्रश्न आहे. सगळे क्वालिफाईड लोक आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पीएचडी झालेले आहेत, एमए नेट सेट झालेले लोक आहेत. अक्षरशः आज त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत. ती सीएचबी वरती काम करतात क्लॉक आवर बेसिस मध्ये. आणि ती क्वालिफाईड शिक्षकांची आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक आहे. अशा प्रकारची व्यवस्था आहे. आणि याचं जे मूळ आहे ते मूळ 91 नंतर आपण ज्याला खाऊजा म्हणायला लागलोय, खरंच त्यानं खाऊन टाकलेलं आहे. या बहुजनांना आणि या गरिबांना आणि वंचितांना खाण्याचं काम या धोरणाने केलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार आहे. जीवन तुमच्याकडे. जी धन्यवाद सर. मी आपल्यासोबत डॉक्टर गणेश मांगाडे सर आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मांगाडे सर, या ठिकाणी खाऊजा धोरणाची पार्श्वभूमी सरांनी सांगितलेली आहे. एक अर्थशास्त्री म्हणून बहुजन समाजावर काय परिणाम झालायचा? मांगाडे सर, तुमचा माईक म्यूट आहे. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो, तुमचा आवाज येतोय माझा? आवाज येतोय, बोला बोला सर, बोला. आता माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय. मला वाटतं माझा आवाज येत नाही तुम्हाला. बोला बोला. डॉक्टर पी.एस. कांबळे सर यांनी पी.एस. सरांनी अगदी सोप्या सुटसुटीत आणि सगळ्यांना समजेल, अगदी नवखा व्यक्ती जरी असेल त्याला समजेल अशा भाषेमध्ये नवीन जे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं जे धोरण आहे त्याला आपण साधारण LPG पॉलिसी म्हणतो किंवा खाऊजा मराठीमध्ये,
आणि त्याचे कसे परिणाम झाले अगदी योग्य शब्दामध्ये मांडलं. खरं तर हा प्रश्न आता परत उपस्थित होण्यामागे ज्या पद्धतीनं देशामधील काही आस्थापनांचं खाजगीकरण होतंय आणि त्याची गती बघता काही आस्थापना सरकारी किंवा शासकीय किंवा सार्वजनिक राहतील की नाही अशी भीती आता समाज मनामध्ये निर्माण झाली आहे. याची पार्श्वभूमी 1991 जरी असली तरी सर्वसाधारण हे पूर्वीच्या वसाहतवादी धोरणाचाच एक भाग आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या वसाहती स्वतंत्र झाल्या त्या वसाहतीमधील बाजारपेठा काबीज करण्याच्या हेतून पूर्वीच्या वसाहतवादात असलेले किंवा वसाहतवादी जे देश होते त्यांनी हे धोरण एन मार्गे वेगवेगळ्या पद्धतीनं विकसनशील आणि मागास राष्ट्रांमध्ये हे राबवलं. आता तुम्ही चालू सरकारने एक घोषणा केली आत्मनिर्भर भारत, तुम्ही ती ऐकलीच असेल. याचा नेमका अर्थ काय, कुठून ही आत्मनिर्भरता ही आणली किंवा हा शब्द कुठून आला? मी मागच्या वेळेसही म्हणालो होतो की अमेरिकेमध्ये अमेरिका फर्स्ट ही पॉलिसी आता आहे, इकॉनॉमिक पॉलिसी आता अमेरिका फर्स्ट अशी आहे. म्हणजे आता अमेरिका स्वतःला का प्राधान्य देतोय किंवा त्याच्या अर्थव्यवस्थेला आता तो प्राधान्य काय देतोय? जर खरं तर अमेरिकेनं उदार धोरणाचा मोठा गाजावाजा केला, उदार धोरणाचे खंदे समर्थक ही अमेरिका होती. आणि ती अमेरिका आता उदार धोरण सोडून संकुचित धोरण का स्वीकारते, म्हणजे स्वतःला प्रथम का ठेवते किंवा त्याला स्वतःची आता अर्थव्यवस्था समोर का दिसते? तर उदारीकरणासाठी जे काही करता येईल भांडवलशाहीच्या माध्यमातून किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या माध्यमातून ते अमेरिकेनं जगभर करून पाहिलं आणि त्याचे समोर दिसू लागले. आणि तेव्हा अमेरिका खास करून चीन सारखा बलाढ्य समर्थक किंवा विरोधक त्यांना मिळाला आणि त्यामुळे त्यांचं धोरण जे आहे थोडंसं स्वतःकडे बघण्याचं, स्वतःच आत्मनिर्भर जे आपण आपला शब्द इथे आता भारत सरकारने मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली. तर आता आत्मनिर्भरतेचा आपण काय अर्थ काढायचा या आत्मनिर्भरतेचा? म्हणजे त्याचा अर्थ त्याला असं म्हणायचं की प्रत्येकानं आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावं, मराठीत असा आत्मनिर्भरतेचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना स्वहित किंवा स्वतंत्रपणे आपल्या आर्थिक किंवा उपभोगाची वितरणाची व्यवस्था करावी काय, असा आपण त्याचा अर्थ काढायचा की तसं बघितलं तर ह्या धोरणानं सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही नवे रोजगार या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण केले. परंतु रोजगाराचा बाजार जो आहे तो संघटित कडून असंघटितकडे हे धोरण घेऊन गेलं. आज अगदी मोठ्या कंपन्यांचे सीईओ, ज्याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणूया किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, या पदापासून ते अगदी गेटवरच्या वॉचमॅन पर्यंत हे सगळे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांचा सगळा रोजगार हा असंघटितपणे आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या कामाची सुरक्षा नाही. अगदी खरं तर वास्तव म्हणजे 1991 म्हणा किंवा त्या अगोदर म्हणा, आपल्याकडे गुंतवणूक जी आहे देशी असो किंवा विदेशी ही आजच्या प्रमाणात तर नव्हती. आज त्यापेक्षा काही पटीमध्ये देशी आणि विदेशी गुंतवणूक वाढली आहे. मग त्या प्रमाणात स्थिर रोजगार का नाही वाढला, सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे. आणि रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात जरी झाली असेल तर तो स्थिर आहे का? खरं तर समाज किंवा कुटुंब ही स्थिर तेव्हाच होऊ शकतात जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या स्थिर असतील किंवा त्याला कामाची हमी असेल, सुरक्षितता असेल. तर पहिला रोजगारावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, रोजगाराचा बाजार हा असंघटित झाला. दुसरा याचा परिणाम वितरणावर पण झाला. जी मूलभूत साधनं आहेत उत्पन्नाची, म्हणजे जसं मी म्हणालो की रोजगाराचा बाजार तर मी म्हणेल विकसित तर झाला, परंतु तो असंघटित स्वरूपाचा विकसित झाला. लक्षात, म्हणजे उदाहरणार्थ या रोजगाराचा बाजार हा संघटित नाही. दुसऱ्या बाजूला उपभोगावर याचा परिणाम झाला. खास करून उत्पन्न आणि उपभोगाची साधनं आहेत त्याची मालकी जी आहे याच्यावर मोठा परिणाम झाला. म्हणजे उदाहरणार्थ जी साधनं
सार्वजनिक स्वरूपाची होती सुरुवातीला, ती या धोरणाच्या माध्यमातून खाजगी करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा ती खाजगी झाली असं आपण म्हणूया आता मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून बघा, सुरुवातीला आपल्याकडे जमीन सुधारणा कायदा होता. जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत सिलिंग ऍक्ट काही प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात तर सिलिंग ऍक्ट किंवा जमीन सुधारणा हा कायदा लागू केला. त्या प्रमाणात काही जमिनीचं वितरणही झालं, पण हळूहळू राज्यांनी हे कायदे मागे घेतले आणि मग त्यामुळे जमिनीचं वितरण जे आहे ते असमान झालं. आणि मग तुम्ही बघू शकता, तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये एखाद्या कुटुंबाला जर घर घ्यायचं असेल तर सगळ्या आयुष्याची पुंजी तिथे त्याला लावावी लागते किंवा खर्च करावी लागते. आणि काही लोकांकडे अमर्याद संपत्ती आणि ही साधनं कशी जमा झाली, तर ह्या धोरणांचा तो परिपाक आहे. या धोरणांमुळे ते जन्माला आले आहे. त्यामुळे संपत्ती असो, जमीन असो, याचं वितरण असमान झालं या धोरणांच्या अंमलबजावणीनंतर आणि हे ते अधिक असमान होताना दिसतंय. यात तुम्ही सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि त्याच्या आघाडी आणि किंवा भाजप आणि त्याचे सहकारी किंवा ह्या दोन्ही मुख्य प्रभावी पक्षांचं धोरण, आर्थिक धोरण हे एकसारखंच राहिलं आहे. त्यांचे कधी पक्षीय विचार जरी वेगळे असतील तर आर्थिक धोरणामध्ये फारशी तफावत त्यामध्ये नाही. परंतु अलीकडे चालू सध्या सत्ती सरकार जे आहे यांचं आणि मागच्या सरकारमध्ये जे धोरण होतं, समजा उदाहरणार्थ या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगी संदर्भातलं, त्यामध्ये थोडीशी तफावत आहे. किमान मागच्या सरकारनं म्हणजे उदाहरणार्थ मनमोहन सिंग असतील किंवा त्यांच्या कालखंडामध्ये असेल किंवा 91च्या नंतरही असेल, साधारणपणे काही घटनात्मक बाबींचं पालन या सरकारकडून झालेलं आपल्याला दिसतं, किमान काही घटनात्मक बाबींचं. परंतु नंतर अलीकडे 14 नंतर आलेली जी सरकार आहे त्या सरकारने मोठ्या प्रमाणात कायद्यांमध्ये बदल करून किंवा पळवाटा शोधून, जसं उदाहरणार्थ वट हुकूम वगैरे काढून, जसं कृषी कायद्याच्या संदर्भात झालं आहे की नाही, असं करून अनेक कायदे जे खास करून आपण श्रमिका संदर्भातले म्हणूया, उदाहरणार्थ लेबर ऍक्ट जे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यामुळे त्याचा फटका मोठ्या श्रमिक वर्गांना बसणार आहे. आताही मला वाटतं सध्या जे अधिवेशन आहे यामध्ये पण काही धोरणं रेटण्याचा प्रयत्न झालेलाच आपल्याला दिसतोय. तर एकीकडे मूलभूत अधिकारांसाठी नागरिकांना लढावं लागणार आहे आणि दुसरीकडे हे एक बाजूनं हे धोरण अशा पद्धतीनं मित्रांनो जाणार आहे की त्याचा भारही तुमच्याकडे हा नागरिकांवरती पडणार आहे. म्हणजे यामध्ये मूलभूत साधनांचं वितरण असो, रोजगार असो, किंवा आपण म्हणूया की सरांचा संपर्क इतर तुमचे जे अधिकार आहे त्या अधिकारावर गदा येण्याची शक्यता आहे. किंवा त्यामध्ये मूलभूत अधिकार जे आहे, शिक्षण आणि आरोग्य आणि सरकारचं मी बजेट जे आहे ते अगदी तुटपुंज आहे. म्हणजे 0.1% पेक्षाही कमी, सॉरी 1% पेक्षाही कमी आहे. म्हणजे 1% पण नाही. माफ करा, सरांचा संपर्क होत नाहीये. प्रेक्षकांकडून काही प्रतिक्रिया यायला लागल्या. सार्वजनिक आरोग्य असो, जसं उदाहरणार्थ मित्रांनो माफ करा,
प्रेक्षकांकडून काही प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. कोल्हापूरवरून अण्णा कांबळे असं म्हणतात की खाऊज्यामुळे विषमतेत वाढ होऊन बहुजन समाजाचे नुकसान होत आहे आणि दारिद्र्य व गरिबीत वाढ होत आहे. खरं आहे. मी जातोय कांबळे सरांकडे. कांबळे सर, बोलताना तुम्ही अतिशय महत्वाचं बोलून गेलात की संविधानाच्या विरोधी हे धोरण आहे. कसं सिद्ध करता येईल? कारण संविधानामध्ये जी काही भावना आहे, एक लोक कल्याणकारी राज्याची जी काही संकल्पना आहे, जे स्वप्न बघितलं गेलं होतं, याला कुठेतरी तडा जातोय. कसं सिद्ध कराल तुम्ही? तुमचंच वाक्य आहे ते, तुम्हीच बोललेलं आहात की संविधान विरोधी धोरण आहे. तुमचा माईक म्यूट आहे. खरं बोला म्हणजे सर. संविधानाप्रमाणे आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र असं आहे आणि त्यामुळं पुन्हा खाजगी क्षेत्राची गरज नाही जी. आणि ते पुन्हा आपण वाढवत चाललोय म्हणजे संविधानाची विरोध आहे. मी सुरुवातीला म्हणालो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे निश्चित करणारं, वाढवणारं, त्यामध्ये वृद्धी करणाऱ्या धोरणाची गरज आहे. कारण संविधानाप्रमाणे जर आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा असेल, समता प्रस्थापित करायची असेल, तर जे काय आर्थिक लाभ होतील, वृद्धी होईल, त्याचं वाटप हे समान पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि जेव्हा संविधान बाबासाहेबांनी सादर केलं त्यावेळी ते म्हणाले होते, त्यांचं जे शेवटचं भाषण आहे संविधान सभेतलं, ते म्हणाले होते की आता आपली राजकीय समता प्रस्थापित होऊ शकेल, पण आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी खास प्रयत्न आणि धोरणांची गरज आहे. निश्चितपणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या दृष्टीने प्रयत्न झाला आणि जसं हे म्हणत होते की सुरुवातीच्या कालावधीमध्ये साधारणतः 1950 ते 90-91 पर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी होती. संविधानाच्या चौकटीमध्ये धोरण निश्चित करणं, त्याची कार्यवाही करणं आणि नियोजनाला एक चांगलं स्थान होतं, एक चांगलं मत होतं. 91 नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला. एकदम असा रॅपिड किंवा एकदम वेगवान बदल नव्हता. हळूहळू बदल होत गेला. हळूहळू खाजगी क्षेत्राचं खाजगीकरण होत गेलं. पण नंतरच्या कालावधीमध्ये 2014 पासून ते अगदी आता 2021 मध्ये हे सगळं आज माझ्यासारख्या एका छोट्या अभ्यासकापुढे असा प्रश्न निर्माण होतो की भारताची जी ओळख आहे, ती भारताची ओळख मिश्र अर्थव्यवस्था आहे काय, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसापुढे निर्माण झालेला आहे. कारण आज खूप मुक्त अर्थव्यवस्था कॅपिटलिस्ट इकॉनॉमी इकडे आपण चाललोय आणि संविधान विसरलोय का काय? संविधानाचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे का काय? अशा प्रकारची परिस्थिती आज खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं करणं म्हणजे संविधानाचा गळा घोटण्यासारखा, व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. यापेक्षा दुसरा शब्द मला अजिबात आठवत नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मर्यादित प्रमाणावरती खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण होत होतं. पण 14 नंतरच्या कालावधीमध्ये सगळ्या मर्यादा आपण क्रॉस केलेल्या आहेत, सगळ्या मर्यादा आपण काढून टाकलेल्या आहेत आणि आपल्या पुढे आता एकच आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी, इकॉनॉमिकली सुप्रीम कंट्री इन द वर्ल्ड. याच्यापेक्षा आपल्या दुसऱ्या डोक्यात काहीच नाही. पण दुसऱ्या बाजूने आर्थिक विषमता एवढी वेगानं वाढत चाललेली आहे की 1% कुटुंबांकडे 73% संपत्तीचा, उत्पन्नाचा हिस्सा आणि 99% किती 27% हिस्सा. हे कुठं आहे? आणि या बेकार रोजगार निर्मिती नाही. आता सुद्धा बेकारीचा दर हा जवळपास 10 ते 12% आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये तो 24-25% होता. आणि बेकार, गरिबी वाढत चाललेली आहे. कोट्यावधी लोक गरीब आहेत. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सगळीकडे गरीब आहे आणि आपल्या धोरणामध्ये त्याचा विचार आपण कुठंच करत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की एका बाजूला होत असताना आपण सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण हे वेगवेगळ्या मार्गाने करायला लागलोय. म्हणजे ज्याला आपण आउटसोर्सिंग असं म्हणायला लागलोय. शिपाई भरायचं नाही, दुसऱ्या कंपनीकडून घ्यायचा. सिक्युरिटी भरायचं नाही, त्याची अपॉइंटमेंट करायची नाही. खाजगी ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून ती सिक्युरिटीची सेवा घ्यायची. म्हणजे नोकर भरती
सार्वजनिक क्षेत्रामध्ये जवळपास बंद झाल्यासारखी अवस्था आहे आणि त्याचं खाजगीकरण खरं म्हणजे विशेष महत्वाची गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये 10% औपचारिक किंवा संघटित क्षेत्र आहे आणि 90% असंघटितच आहे, अनौपचारिकच आहे. आणि या आता 10%तून सुद्धा बऱ्यापैकी 5% पर्यंत आणि पुन्हा या असंघटित क्षेत्रामध्ये अनौपचारिक क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतर करायला लागलोय आपण की जिथं कामाची खात्री नाही, जिथं पगाराची खात्री नाही, तिथं कामाच्या तासाची खात्री नाही, सामाजिक सुरक्षितता योजना नाही आणि हे सगळं समाजवादी समाज रचना कुठं, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी कुठं, मिश्र अर्थव्यवस्था कुठं, मिक्स्ड इकॉनॉमी कुठं आणि आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडं आणि खुल्या अर्थव्यवस्थेकडं, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे चाललोय. विषमता वाढत चाललेली आहे, रोजगार निर्मिती घटलेली आहे, बेकारी वाढत चाललेली आहे आणि गरिबी वाढत चाललेली आहे आणि आपल्या पुढे एकच स्वप्न आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी करणं आणि जगामध्ये आर्थिक महासत्ता निर्माण करणं. शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागलोय आणि शिक्षणाच्या खाजगीकरणातून आपल्याला जागतिक गुरु व्हायचा आहे. जागतिक गुरु. इथं बहुजन समाजाला शिक्षणाची सुविधा नाही, इथं बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होत चाललेला आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं सुरुवातीपासून खाजगीकरण झालं 91 नंतरच्या कालावधीमध्ये, 95 नंतर त्याची गती वाढली आणि आता ते सुसाट वेगानं चाललेलं आहे की त्या इंजिनिअरिंग मध्ये बहुजन समाजातला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही, लाखो रुपये फी असते. मेडिकल मध्ये बहुजन समाजातला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही, तिथं डोनेशन अब्जावधी रुपयाचं असतं आणि फीज अब्जावधी रुपयाची असते. ज्याच्या दिवसाचं पोट भरण्याचा प्रश्न आहे, आज उद्या माझं पोट भरेल हा प्रश्न ज्याच्या पुढे आहे, तो ह्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिक्षणाचा विचार काय करू शकेल. आणि याच्या उलट म्हणजे आपलं जे नियमित शिक्षण आहे त्याचं पण खाजगीकरण करायला लागलोय आपण. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पण खाजगीकरण करायला लागलोय. म्हणजे प्रवेशाची जी दारं आहेत आपण घट्ट बंद करण्याचं काम करायला लागलोय. ही शेवटची पिढी आहे या शिक्षणातली, हे माझं भाकीत आहे. पुढच्या कालावधीमध्ये बहुजन समाज शिकणार नाही आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं शिक्षणाचा तो विचार करणार नाही. म्हणजे पुन्हा महात्मा फुले, त्यानंतर शाहू महाराज, बाबासाहेब यांनी जे बघितलं की निरक्षर असा समाज आणि महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना सगळं काय गेलं. ती पुन्हा परिस्थिती फार काही लांब आहे असं मला अजिबात वाटत नाही. धन्यवाद सर. जी 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 धन्यवाद. सरकार नवीन नवीन संकल्पना, व्याख्या, नवीन नवीन शब्दाचा उपयोग करतोय. खरं तर हे सगळं हास्यास्पद आहे. चंद्रपूरहून हरी सहारे हे लिहितात, त्यांची प्रतिक्रिया आहे, खाऊजा धोरण भारतीय समाज व्यवस्थेला व काही प्रमाणात देशाला सुद्धा बुजगावणे झाल्याचे समजावे काय. अर्थात त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलेले आहेत आणि याचं उत्तर चर्चेतून दिल्या जात आहे की होय, भारतालाही बुजगावणं म्हणून समजावल्या जात आहे. कारण जर जे संविधान विरोधी आहे त्याला काय म्हणायचं. मी जातोय मांगाडे सरांकडे परत. मांगाडे सर, तुमचा अपूर्ण मुद्दा तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुमचं जे मत होतं ते इंटरनेट नसल्यामुळे व्यक्त होता नाही आलं तुम्हाला. मांगाडे सर. मला वाटते आता सुद्धा सरांचा इश्यू दिसतोय मला. मांगाडे सर, माझा आवाज येतो तुम्हाला? माफ करा, कांबळे सरांकडे जाऊया. कांबळे सर, हे जे विश्लेषण झालेलं आहे, याच्यावर चिंतन झालेलं आहे, समाजशास्त्रीय दृष्ट्या हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे की हे संविधान विरोधी आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. मात्र जनतेला ते अजूनही समजलेलं नाही आहे. ते शत्रूलाच आपला मित्र समजतायत आणि वारंवार त्याच चुका करतात. काँग्रेस असेल, नंतर भाजप असेल, भाजप असेल, नंतर काँग्रेस असेल. आता ही 2024ला ज्या काही निवडणुका होतील, साधारण लोक समजतंय की बीजेपी खराब आहे, म्हणजे मग कोण चांगला आहे तर काँग्रेस आहे. परत ते 10-20 वर्ष ते तसं भोगतील. मुद्दा आहे यातून कसा मार्ग काढता येईल. साधारण माणसाने काय केलं पाहिजे, हे धोरण बदलण्यासाठी नव्हे, व्यवस्था बदलण्यासाठी. कारण हा फक्त धोरण बदलण्याचा मुद्दा नाही आहे, व्यवस्था बदलण्याचा मुद्दा आहे. संविधान विरोधी ज्या काही भूमिका या ठिकाणी होत आहेत, राष्ट्रविरोधी ज्या काही धोरणं आखली जात आहेत, तिथे आपल्याला जाऊन हे सगळं बदलायचं आहे. कसं करता येईल?
बहुतांश हा आपल्यासाठी शेवटचा प्रश्न. मुख्य म्हणजे माझं असं मत आहे, राजकीय पक्ष असू द्या, निवडून आलेले प्रतिनिधी असू द्या, इथला ब्युरोक्रॅट नोकरशाह असू द्या किंवा अजून कोणी असू द्या, या सगळ्यांना संविधानाचं शिक्षण प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. कुठलाही निर्णय घेत असताना, कुठले धोरण निश्चित करताना तुम्ही संविधान बघा, संविधानामधल्या तरतुदी बघा आणि मगच निर्णय घ्या, मगच धोरण निश्चित करा आणि त्याची कार्यवाही अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे करा. हे एका बाजूला आपले प्रतिनिधी, आपले मंत्री, आपले नोकरशाह हे एका बाजूला करत असताना, दुसऱ्या बाजूला हा जो समाज आहे, हा जो बहुजन समाज आहे, हा जो वंचित समाज आहे, यांना पण संविधानाचं शिक्षण प्रशिक्षण जाणीव जागृतीची गरज आहे. आणि हा जो एक प्रेशर ग्रुप आहे, हा प्रेशर ग्रुप हे जे काही सगळं संविधानाचे विरोधी आणि विषमता वाढवणारं, अन्याय वाढवणारं, समता विरोधी हे जे सगळं चाललेलं आहे, त्याला विरोध करण्याची जाणीव जागृती निर्माण होणारं हे संविधानाचं ज्ञान आणि प्रशिक्षण अत्यंत आज गरजेचं आहे. कारण लोकांना हे माहितच नाही. आपण काय करतोय, संविधानामध्येच दुरुस्त्या करतोय आणि सगळं संविधानाचे विरोधी, संविधानाच्या स्पिरिटला बाधा आणणारं सगळं त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं करताना संविधानामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यामध्ये म्हटलेलं होतं, संविधान लवचिक आहे, फ्लेक्सिबल आहे. याचा अर्थ असा नाही की संविधानाचा पाक तुम्ही छेद करावा असा अपेक्षित नाही. संविधानाचे जे स्पिरिट आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, याला कुठलीही बाधा न लागता ज्या सुधारणा, ज्या दुरुस्त्या करता येतील त्या आपण कराव्यात. याचा अर्थ नाही संविधान टाकवावं आणि म्हणावं की मी संविधानाच्या चौकटीमध्येच केलं सगळे. कारण कुठल्याही प्रकारची सुधारणा करत असताना, कुठल्याही प्रकारचं धोरण निश्चित करत असताना त्या पाठीमागं संविधानामध्ये ती दुरुस्ती करावी लागते, संविधानामध्ये तो बदल करावा लागतो. आणि आपण नेमकं काय करायला लागलोय की संविधानाचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिटच आपण विसरून चाललोय आणि त्याच संविधानामध्ये घातक अशा प्रकारचे बदल करून सामाजिक कल्याण असू द्या, सामाजिक वंचित घटक असू द्या, बहुजन समाज असू द्या, या सगळ्यांना आपण हे करायला लागलेलं आहे. आणि आता आपल्याला चित्र असं दिसतं की बाबासाहेबांनी आपल्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये सांगितलं होतं की सरकारची मक्तेदारी विम्यावरती पाहिजे. आज सगळा विमा खाजगी क्षेत्रामध्ये, सगळा विमा, सगळे LIC गेलं, GIC गेलं, आता बँकिंगच्या नुसत्या 10 बँका राहिले. त्या 10 बँका जाण्याची शक्यता आहे. आता सम चालू आहे बँकेच्या संघटनांचा सम चालू आहे की 10 बँका त्या खाजगी क्षेत्रामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जे निर्माण केलं गेलं, संविधानाच्या चौकटीमध्ये निर्माण केलं गेलं, ते सगळं पुसून टाकण्याचं काम संविधान आहे म्हणायला आपण दाखवतोय, संविधानाचं नाव घेतोय, भाषणामध्ये संविधान म्हणतोय, पण संविधानामध्ये अपेक्षित अशा प्रकारची धोरणं, अशा प्रकारचे कायदे, अशा प्रकारच्या दुरुस्त्या मात्र करत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की इथं बहुजन समाज मोठ्या संख्येनं आहे, वंचित समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यांच्या कल्याणाचा, त्यांच्या न्यायाचा, त्यांना समतेची वागणूक कशी मिळू शकेल आणि जो काही विकास होतील त्याचे लाभ कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतील याचा कुठलाही विचार आपण न करता नुसती वृद्धी असा आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या माध्यमातून आपण संविधानाचं नाव घेऊन सगळं संविधानाचे विरोधी करायला चाललोय असं मला वाटतं. मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं, संविधानाच्या चौकटीमध्ये करा. आणि विशेष म्हणजे संविधानाचं जे स्पिरिट आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, या चौकटीमध्ये करा. राजकीय समता निर्माण होऊ शकेल, एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य त्यातून होऊ शकेल. पण त्यामध्ये सुद्धा तो संशोधनाचा विषय आहे. खरंच त्या व्यक्तीचं मत, मूल्य हे तटस्थपणे असतं का, अजून काय प्रेशर टॅक्टिस आणि एक्सटर्नॅलिटीज त्यामध्ये असतात, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. तो सुद्धा तसा गंभीर विषय आहे. जर एखाद्यानं त्या संविधानाच्या विरोधी कृती केली राजकीय सत्ता मिळवण्यासाठी, तर त्याला काय केलं जातं किंवा त्याला काय पनिशमेंटची तरतूद आहे किंवा त्याला पनिशमेंट होती का, हाही संशोधनाचा विषय आहे. जरी संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य ही थेरॉटिकली राजकीय समता प्रस्थापित करण्याची अंतर्भूत केलं असलं, तर कार्यवाहीमध्ये तसं केलं जात नाही. कार्यवाहीमध्ये चुकीच्या मार्गांचा त्या नागरिकाला, त्या मतदाराला स्वातंत्र्य देण्याचा किंवा प्रकट करण्याचा अधिकार व्यवहारामध्ये राहतोय का काय, हा गंभीर प्रश्न आहे आणि संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. आणि म्हणून एकच वाक्य मी सांगतो, संविधान आधारभूत माना,
संविधानाच्या चौकटीमध्ये सगळी धोरणं निश्चित करा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जे संविधानाचं स्पिरिट आहे त्याला कुठल्याही प्रकारचे बाधा येईल अशा प्रकारचं काही करू नका. आपले राजकीय पक्ष प्रतिनिधी, नोकरशहा आणि मंत्री यांना शिक्षण प्रशिक्षण द्या आणि आपला समाज आहे, निरक्षरता भरपूर आहे, ती वाढत चाललेली आहे, त्यांना शिक्षण द्या, त्यांना जाणीव जागृती द्या. त्यामधून खऱ्या अर्थानं ज्याला नवा भारत असं म्हणू, तो नवा भारत आपण निर्माण करू. आता हा जो नवा भारत निर्माण व्हायला लागलाय तो जुना भारत आहे असं मला वाटतं आणि स्वातंत्र्यपूर्व कालावधीची परिस्थिती आहे तिकडे आपण चाललोय असं मला अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करा असं वाटतं. जी धन्यवाद कांबळे सर. जी जी नवा भारत निर्माण करायचा आहे, नवराष्ट्र निर्माण करायचं आहे. डॉक्टर गणेश मांगाडे सर आहेत, संपर्क होत नव्हता, परत पॅनलवर आलेले आहेत. सर शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी, यातून कसा मार्ग काढता येईल? मांगाडे सर. खरं तर माझा आवाज येतोय? येतोय ना सर आवाज माझा? ओके ओके. वेगवेगळ्या प्रश्नांवरती म्हणजे जे आता नवे प्रश्न आपल्या समोर उभा आहेत, हे खरं प्रश्न खरं तर विभागण्याचं काम सध्याच्या सरकारी धोरणानुसार होते. त्याला काही प्रमाणात माध्यम पण जबाबदार आहेत. आता आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा धोरणावर जे आंदोलन झालं किंवा असंघटित क्षेत्रातील रोजगार या संदर्भातलं जर आपलं धोरण असेल, सरकारचं चालू असलेलं धोरण असेल किंवा नवीन शैक्षणिक धोरण आहे जे आता सध्या तरी ते कागदावरती आहे आणि त्याची अंमलबजावणी आता ह्या पुढच्या शैक्षणिक वर्षापासून होईल. ह्या सर्वांचा परिणाम हा वेगवेगळ्या वर्गांवरती होतोय, वेगवेगळ्या घटकांवरती होतोय. आपल्याला यातून मार्ग काढायचा असेल तर सर्व घटकांनी फक्त आपल्या प्रश्नावर न लढता हे सर्व सामूहिक किंवा सगळ्या व्यक्तींचे किंवा आपण म्हणूया किंवा अगदी भारतीय नागरिकांचे प्रश्न आहेत असं बघून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसं आता सर म्हणत की बँकांच्या खाजगीकरणावर बँक कर्मचारी लढतायत किंवा ते विरोध करतायत, तर हा बँक कर्मचाऱ्याचा प्रश्न नाहीये, हा आपला पण प्रश्न आहे. कारण साधारण वित्तीय सर्वसमावेशकता म्हणूया, जसं उदाहरणार्थ बँका जर सार्वजनिक आहेत, जसं पाण्याचा नळ सार्वजनिक असतो आणि तिथे सर्वांना समान पाणी मिळतं, तसं ह्या बँकांनी आजपर्यंत सर्वांना समान पद्धतीनं किंवा म्हणूया ज्याच्या हक्काचं आहे ते भांडवल वितरित केलं का? आजही अनेकांना या सार्वजनिक बँकांकडून वित्त पुरवठा झालेला नाही. अनेकांची तर आणखी तिथे बँकेचे बचत खाती सुद्धा नाही. तर सर्वांपर्यंत आपली सार्वजनिक बँका किंवा वित्त प्रणाली पोहोचली नाही त्या अगोदरच तिचं खाजगीकरण होत असेल तर मला वाटतं हे आणखी धोक्याचं आहे. यामध्ये फक्त रोजगार जाणार नाहीये बँक कर्मचाऱ्यांचा, त्यामध्ये जी आपली वित्तीय गरज आहे म्हणजे शिक्षणापासून अगदी आपल्या रोजगारापर्यंत अल्प प्रमाणात का होईना भांडवलाची जी आवश्यकता आहे जी बँकांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. सार्वजनिक बँकाच ह्या थारा देऊ शकतात. खाजगी बँकिंग प्रणालीमध्ये पूर्णपणे ती भांडवलावर आधारित असते किंवा त्यामध्ये त्याला आपण म्हणूया की सामाजिक दृष्टिकोन अजिबात खाजगी बँकिंग क्षेत्रामध्ये अजिबात तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही असं वाटल्यास अनुभव पण घेतला असेल. तर त्यामुळे बँकांचे प्रश्न असतील किंवा आपण शेतकऱ्यांचं धोरण म्हणालो, यामध्ये हे प्रश्न फक्त शेतकऱ्यांचाच नव्हता. कारण तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल तर सरकारने याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा जो कायदा होता त्यामध्ये सुधारणा केली होती किंवा आता ही सुधारणा मागे घेतली आहे किंवा त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कदाचित वाढल्या असत्या आणि त्यातल्या शेवटच्या वर्गाला याचा मोठा फटका बसला असता, खास करून गरिबांना. त्या शेतकऱ्यांचं हित काही नव्हतं, मध्यस्थांचं हित होतं. साधारण सरकारने ही तिन्ही जी धोरणं आणली होती ती साधारण पीक काढणीनंतर म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजारात जेव्हा येतं त्या संदर्भातली धोरणं होती. किमती, त्याची विक्री आणि जीवनावश्यक वस्तू असं सगळं संदर्भित होतं. म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जर सरकारला खरंच सुधारणा करायची होत्या तर त्या उत्पादन पूर्व जी अवस्था आहे त्यामध्ये करणं पण अपेक्षित होतं. म्हणजे शेतजमिनीचं वितरण असेल, त्यांना साधनं असतील, सवलती असेल, तर साधारण सरकार जरी शेतकऱ्यांना म्हणत असलं की काही शेतकऱ्यांना वाटलं असेल हे सरकारचं धोरण आपल्यासाठी उपयोगी आहे, परंतु हे पूर्णपणे शेती विरोधी होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी याला अगदी
काय म्हणूया त्याला अंतःकरणापासून विरोध केला आणि ही धोरणं मागे घ्यायला भाग पाडलं. तर त्याच प्रमाणात इतर क्षेत्रातल्या घटकांना सुद्धा त्या प्रमाणात विरोध करावा लागेल. जसं मी आता बँकिंग क्षेत्र जे आहे ते त्या बँकेतील कर्मचाऱ्यांबरोबर इतरांनाही उभं राहावं लागेल, कारण ह्या बँका किमान सार्वजनिक असेना किमान तुम्हाला भांडवलाचा पुरवठा करू शकतात किंवा ज्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रीयकरण करतानाच त्यामध्ये जो प्राथमिक वर्ग आहे किंवा ज्याला प्राधान्य वर्ग असं म्हणलं त्याला 40% कर्ज वितरण करण्याचं ठरलं गेलं. आजपर्यंत 40% हे प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्ज वितरण झालेलं नाही. तर त्याच्या आधी जर ही वित्तीय वितरण व्यवस्था किंवा बँकिंग वितरण व्यवस्था म्हणूया किंवा बँकिंग व्यवस्था म्हणूया ही जर मोडीत निघत असेल तर जो प्राधान्यक्रम वर्ग आहे त्यांना विचार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपल्यालाही लढा द्यावा लागेल. त्या जोडीला नवीन शैक्षणिक धोरण जे येत आहे, खरं तर कांबळे सर जसं अगोदर म्हणाले की आधीच शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा संघटित आणि असंघटितपणा असा आहे, कंत्राटी शिक्षक आणि हे सर्व गोष्टी आपण नेहमी माध्यमातून ऐकले असतील. पण त्याच्याही पुढे आता हे धोरण आणखीन मोठा गंभीर किंवा ज्याला आपण मूलभूत म्हणूया असा प्रश्न निर्माण करणार आहे. त्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून आपल्या पिढ्या लढतायत. तर पुढे शिक्षण हे पूर्णपणे खाजगी होईल या नव्या धोरणानं असंच दिसतंय. आणि खाजगी वस्तू घेताना जो तिचा विक्रेता किंवा उत्पादक असतो त्याची तो किंमत ठरवतो आणि ग्राहकांच्या आवाक्यात असेल तरच ती वस्तू ते घेऊ शकतात. आणि मला वाटतं तुम्ही आताच त्याचे काही नमुने आपण बघितले असतील, जसं की खाजगी शाळा असतील किंवा खाजगी विद्यापीठ असतील यांच्या फीज बघितल्या असतील. खाजगी सोडा, साधं सर म्हणाले त्याप्रमाणे की सार्वजनिक जी काही महाविद्यालय खास करून MBBS किंवा त्यामध्ये आपण बघितलं की फीस सरकारची महाविद्यालयामध्ये सुद्धा एक लाखांमध्ये आहे. तर मग खाजगी क्षेत्रामध्ये फीस कुठे जातील आणि मग ज्यांच्याकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापर्यंत त्यांच्याकडे पैसा नाही, साधनं नाहीत, अशांच्या मुलांना ती जागा असेल का? तर याच्यासाठी पण आपल्याला विरोध करावा लागेल. धोरण कागदावर जरी चांगलं दिसत असेल पण जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थानं त्यातून प्रतिक्रिया उमटायला लागतील. पण त्याच्यापूर्वीच आपण गांभीर्यानं त्यामध्ये खरं तर मी या बाबतीत वाईट म्हणजे माझी प्रतिक्रिया थोडीशी वेगळी आहे. खरं तर शेतकऱ्यांना आपण अडाणी म्हणतो, अज्ञानी म्हणतो. असे शेतकरी त्यांच्या धोरणाच्या बाबतीत अगदी मनापासून लढले आणि जे शैक्षणिक धोरण येत आहे खरं तर ज्यामध्ये शिक्षित लोकांनाही त्याचे परिणाम माहीत आहे किंवा इतरही वर्गाला त्याचे परिणाम माहीत आहे, परंतु त्याबद्दल कुणीही अवाक्षर काढताना दिसत नाही किंवा मोठ्या प्रमाणात विरोध होताना पण दिसत नाही. तर ही काळजी करण्यासारखं आहे. आरोग्याच्या बाबतीत आपण आताच किती आपली आरोग्य व्यवस्था सक्षम आहे हे बघितलं. तळाच्या वर्गाला किती आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे हे पण आपण आता माध्यमाच्या वेगवेगळ्या उदाहरणावरून बघितलं असेल. तर आरोग्यावरचा खर्चही कमी होतोय आणि दुसऱ्या बाजूला संपूर्णपणे आरोग्य व्यवस्था ही खाजगी क्षेत्राच्या आवाक्यामध्ये गेली आहे. उणीपूर जी सार्वजनिक व्यवस्था आहे ती पण ढकलण्याचं धोरण सरकारचं दिसतंय. कारण यामागे मोठ्या विदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांचा पण हात आहे. कारण साधारणपणे किंवा विमा कंपन्या ज्या आरोग्य विमा कंपन्या त्या पण सरकारवर येनकेन प्रकारने आंतरराष्ट्रीय माध्यमातून दबाव टाकतात. कारण शेवटी जितकी वस्तू बाजारात महाग होईल तितकी असुरक्षितता निर्माण होईल आरोग्य क्षेत्रामध्ये, तितका अधिक विमा उतरवला जाईल. तर ते अशा पद्धतीने पण धोरण वेगवेगळ्या माध्यमातून रेटलं जातंय. तर असं मला वाटतं की यातून एकच घडू शकेल येत्या काळामध्ये या धोरणाच्या माध्यमातून, ते म्हणजे दोन्ही प्रकारची विषमता वाढेल. आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची विषमता वाढेल आणि त्याचे दुर्गामी परिणाम जे आहे पुढच्या पिढीवर होतील. कदाचित सर म्हणल्याप्रमाणे की चालू जी पिढी आहे किंवा याच्या मागची जी पिढी आहे यांना जे काही मिळालं सोयी सवलती म्हणा किंवा त्यातून ज्यांना उभा राहता आलं किंवा त्यांना स्थिर स्थावर होता आलं ते होण्यामध्ये मोठ्या अडचणी भविष्यातील पिढ्यांना येऊ शकतात असं मला वाटतं. जी सर, मांगाडे सर, जी धन्यवाद. याचे जे परिणाम आहेत की येणारा जो काळ आहे तो काळ भयंकर असेल. खाऊजा धोरण हे जसं संविधान विरोधी आहे आणि विशेषतः 90% लोकांना देशोधडीला लावणारं हे धोरण, आपल्याला जर या धोरणाच्या विरोधात
राष्ट्रीय उठाव करायचा असेल, संविधानिक मार्गाने हे आंदोलन आपल्याला, जसं सरांनी सांगितलं की शेतकरी अडाणी असतात बिचारे, मात्र त्यांनी सरकारला जेरीस आणलं आणि ते बिल मागे घ्यावं लागलं. त्याची काही वेगळे कारणे असतीलही, हे पुढच्या निवडणुका असतील, आणखी काही कारण असतील, मात्र राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करावा लागेल. दबावगट हा लोकशाहीचा फार मोठा महत्वाचा आधार आहे. जसं विरोधी पक्ष, लोकशाहीला विरोधी पक्षच नाही आहे. म्हणजे भारताची लोकशाही ही विरोधी पक्षाशिवाय जर चालत असेल तर प्रश्न पडतो की ही लोकशाही व्यवस्था आहे का, असं विचारण्याची. मित्रांनो, आजची चर्चा अतिशय सकारात्मक झालेली आहे. हरीश सहारे यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की दोन्ही वक्ते सुंदर बोलले, त्यांनी न्याय दिलाय. खरं तर अर्थशास्त्री असल्यामुळे त्यांनी या विषयाची खऱ्या अर्थाने चिरफाड केली आहे, असं म्हणूया, चिकित्सा केली आहे आणि आपल्या समोर वास्तव मांडलेलं आहे. सर कांबळे सर आणि मांगाडे सर एमईटीच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतोय. प्रेक्षकांना विनंती आहे की 8:30 वाजताची चर्चा जी असेल ती आपल्याला आवर्जून बघायची आहे. तोपर्यंत आम्हाला द्या विश्रांती. परत भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.